यहोवा देवाने येशू ख्रिस्ताला सर्व मानवजातीच्या उद्धारासाठी कोकरा म्हणून बली अर्पण करून घेतला. योहान अध्याय 12 ओवी 20-33. तेव्हा इस्रायलच्या सणात भक्ती करायला जे वर गेले होते त्यांच्यामध्ये कित्येक हेलेनी लोक होते. म्हणून त्यांनी फिलिप्स, जो गालिलेयातील बेथसैदा जवळचा होता, त्याच्याजवळ जाऊन त्या हेलेनी लोकांनी त्यांना विनंती केली, महाराज, आम्हाला येशूला पाहावे अशी आमची इच्छा आहे. फिलिपाने येऊन आंद्रियाला सांगितले व आंद्रिया व फिलिप या दोघांनी येऊन येशूला सांगितले. तेव्हा येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्यासाठी घटका जवळ आली आहे. मी तुम्हास खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, परंतु तो मेला तर त्या दाण्यापासून पुष्कळ पीक येते. येशू ख्रिस्त म्हणतो, मी जर माझा बली अर्पण केला तर तुम्ही आदाम व यहोवा यांच्या पापापासून मुक्त होऊन तुम्ही यहोवा देवाचे लेकरे व्हाल. येशू ख्रिस्त म्हणतो, जो आपल्या स्वतःच्या जीवावर प्रीती करतो तो त्याला गमावतो, आणि जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याला सर्व काळच्या जीवनासाठी राखील. जर कोणी माझी वचने म्हणजेच यहोवा देवाने दिलेले शुभवर्तमान सांगतील व आपल्या जीवाचा त्याग करायला तयार असतील तर त्याने माझ्या मागे यावे. मग मी जेथे आहे तेथे तुम्हीही असणार. जर कोणी यहोवा देवाच्या आज्ञा व नियम शिकविल तर माझा बाप यहोवा देव त्यांचा सन्मान करेल. येशू ख्रिस्त यहोवा देवाला म्हणतो, जे दुःख मला सहन करायचे आहे ते तू मला दाखव दे. त्या घटकेपासून मला सोडीव. असे नाही तर बापा, या घटकेसाठीच तू मला पाठवले आहे. हे यहोवा बापा, सर्व जगाने तुझ्या नावाचे गौरव करावे असे कर. तेव्हा आकाशातून अशी वाणी आली की मी माझ्या नावाचे गौरव केले आहे व पुन्हा त्याचे गौरव करीन. योहान अध्याय 17 ओवी 6. जी माणसे जगातून तू मला दिली त्यांना मी तुझे यहोवा हे नाव प्रगट केले आहे. परंतु शिष्याने नवीन करारामध्ये यहोवा देवाचे नाव कुठेही नमूद केलेले नाही. त्यामुळे बहुतेक लोकांना यहोवा देवाचे नाव ज्ञान नाही. परंतु जुन्या करारामध्ये सर्व ठिकाणी यहोवा देव त्याने मोशेला आपले नाव यहोवा आहे असे सांगितले. मी यहोवा आहे हे माझे नाव आहे, आणि ज्या दुसऱ्याला मी आपले गौरव देणार नाही व कोरीव मोतीला आपली प्रशंसा देणार नाही. तेव्हा आकाशातून अशी वाणी आली, मी माझ्या नावाचे गौरव केले आहे व पुन्हा ही त्याचे गौरव करीन. तेव्हा उभे असलेल्या लोकसमुदायाने ऐकून म्हटले, हा गडगडाट झाला. दुसरे म्हणाले, येशूशी देवदूत बोलला. यहोवा देवाची वाणी ज्याला परमेश्वराचा आत्मा दिलेला आहे त्यांनाच समजू शकते. यहोवा देवाने येशू ख्रिस्ताला 7 आत्मे दिले होते, त्यामुळे त्याला यहोवा देवाचा शब्द कळाला. व येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, हा गडगडाट व वाणी माझ्यासाठी झाली नाही तर तुमच्यासाठी झाली. आता या जगाचा न्याय होत आहे. आता या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल आणि मला पृथ्वीवर पासून उंच केले जाईल, म्हणजे मला क्रुसावर टांगवले जाईल. आणि जसा मोशेने रानात साप उंच केला तसेच मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे, यासाठी की येशू ख्रिस्तावर जो कोणी विश्वास ठेवेल की यहोवा देवाच्या आज्ञेप्रमाणे त्याचा बली अर्पण करून सर्व मानवजातीचे तारण केले, त्यांना त्याच्या ठाई सर्व काळचे जीवन मिळेल. त्यांना यहोवा देव आपणाकडे ओढील. येशू ख्रिस्त कोणत्या मरणाने मरणार आहे हे सुचविण्यासाठी हे बोलला. योहान अध्याय 3 ओवी 13. आणि मनुष्याचा पुत्र जो येशू आकाशातून उतरला व आकाशात आहे त्याच्या वाचून कोणी आकाशात स्वर्गात चढला नाही, कारण स्वर्गात अग्नी आहे व स्वर्गात यहोवा देव बाप, येशू ख्रिस्त व पवित्र आत्मे हे अग्नी आहेत. म्हणून दियाबल जो सैतान म्हटलेला आहे त्याचा अग्नी काढून त्याला खाली आकाशातून टाकण्यात आले. प्रकटीकरण 1 अध्याय 1 ओवी 13.
योहानाला मोठी वाणी ऐकायला आली. ती बघण्यासाठी तो मागे वळला. तेव्हा त्याला मनुष्याचा पुत्र येशू ख्रिस्त हा पायगोळ वस्त्र घातलेला व उरावर सोन्याचा पट्टा वाढलेला असा पाहिला. आणि त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते व त्याचे पाय भट्टीत जळणाऱ्या उजळ पितळेसारखे होते व त्याचे मुख जसा सूर्य आपल्या सामर्थ्याने प्रकाश देतो तसे होते. यासाठी यहोवा देव मोशेला म्हणतो, माझे मुख पाहून तू जिवंत राहू शकणार नाही. म्हणून येशू ख्रिस्ताला यहोवा देवाने पृथ्वीवर मनुष्य रूपात पाठवले की ज्यामुळे तो मानवजातीचे मिळून मिसळून यहोवा देवाचे सत्य व शुभवर्तमान त्यांच्या शिष्याद्वारे जगाला कळवेल. जुन्या करारामध्ये यहोवा देवाने आपले नाव यहोवा हे सांगितले आहे. तेच नाव येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितले. परंतु शिष्याकडून जेव्हा शुभवर्तमान लिहिले गेले तेव्हा देव हा शब्द वापरला गेला, परंतु यहोवा देवाचे नाव यहोवा हे लिहिले गेले नाही. जुना करार व नवा करार मिळून पवित्र शास्त्र पूर्ण होते. म्हणून आपण गणना अध्याय 6 ओवी 27 प्रमाणे यहोवा देवाच्या नावानेच आपली घराणी व येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने मांडल्यास तो आपल्याला आशीर्वाद देईल व आपल्या विनंत्या मान्य करेल. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.